बघ आयलंड बघ, नुसत्या बिल्डिंग बघत होतीस, आता समुद्र बघा, मँग्रोव्ह फॉरेस्ट. आणि हीच आहे मला वाटतं आपली बोट. नमस्कार आणि व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग आणि तुमचं स्वागत आहे मलेशियावरनं. काय तयारी चालू आहे? ब्रेड आपल्याला किचन वापरायला मिळतंय म्हटलं होतं, तर म्हणूनच आपण ब्रेड अंडी आणलेली. रस्त्यामध्ये एक चायनीज टेम्पल लागलंय आपल्याला. कसं वाटतंय? चायना मंदिर आणि चायना मंदिरचा देव हे बघा. चायना टाउन आहे, खास शॉपिंगसाठी फेमस आहे इकडे. थैंक यू बोल. अमुमा क्या लगा आपको, क्या कर रही है ये? को लगा ऐसे नहीं बोलते बोला. अमुमा बोला त्याला थैंक यू बोला. नहीं बोलो तेरी माँ काशी. अरे बोलो बोलो तेरी माँ काशी बोलो. थँक्यू. आता आम्ही इंडियामध्ये आले आणि ॲज युजल इंडिया आपल्याला वेलकम केलाय पावसानी. चला, संध्याकाळी आपण लिटिल इंडियाला गेलो होतो तेव्हा असा पाऊस पडायला लागला की कंटिन्यू 2-1 तासपर्यंत थांबलाच नाही ना अनया. म्हणून आपला जो लिटिल इंडिया होता तो एक्सप्लोर करायचा राहून गेलो. तर अनयाचे मुत्तशन आहेत, ते गेले होते लिटिल इंडियाच्या माणसांसोबत बोलायला, की तिकडे गेले होते ना तुम्ही बोलायला. हां, तर त्यांनी काय सांगितलं, ते बॉर्न अँड बॉटम मलेशियामध्ये आहेत ना. ते बाबा म्हणजे 50-60 वर्ष आधी आले होते आणि तेव्हापासून ते तिकडेच स्थायिक आहेत. म्हणजे मलेशियन येते, मलाय लँग्वेज येते त्यांना आणि चेन्नईवाली लँग्वेज येते, पण हिंदी येत नव्हती त्यांना. तर आलोय आता आपण बस स्टँडला. सकाळी जिथे आपण लगेज ठेवण्यासाठी आलेलो तिकडनंच आता 11:15ची आपली बस आहे, जी आपल्याला घेऊन जाणार आहे कोला पर्लिस. आणि तिथनं त्या जेटीवरनं आपली बोट राईड आहे कुठे, लंकावीसाठी. म्हणून आम्ही मलेशियाच्या सोबत लंकावी पण. हां, म्हणजे मलेशियामध्ये तुम्ही येत आहे तर बिल्डिंग तर फिरणारच, एक लंकावी वाली पण ट्रिप करून बघा. आणि एक पेनांग पण आहे, पण आमच्याकडे तेवढं टाइम नव्हतं म्हणून आम्ही पेनांग नाही केलं. पण लंकावी आणि पेनांग समोर. लंकावी समवॉट म्हणजे मालदीव सारखी वाइब्स देतो. आणि पेनांग आर्किटेक्चर साठी फेमस आहे. त्याच्या आधी 7 तासाचा प्रवास आहे आपला या बसनी, तोच तुम्हाला एन्जॉय करायला लागेल. आणि बसमध्ये जेव्हा थांब आलोय गेट नंबर 4 ला. आता थोड्याच टायमाने आपली बस आहे. आता बस कशी आहे, कोला पर्लिसला जायची ती पण तुम्हाला दाखवतोय. अनया एवढी मोठी बॅग घेऊन ट्रॅव्हल करतोय. सॉरी, नो वर्ड्स. चला, तर थोड्याच टायमाने आलेली आहे आपली बस आणि आता आपण तिकीट दाखवून जाणार आतमध्ये, लगेच ठेवणार. हां, आणि आमची ट्रिप प्लॅनर बघा अनया कोली असिस्ट करताना. थँक्यू. तेरा बर्थडे है, तेरा बर्थडे है, मेरा बर्थडे है. हां, इंडिपेंडन्स डेच्या नंतर बर्थडे. आणि ही बघा आमची बस. चला, लगेच ठेवून आलोय आतमध्ये बसच्या. आणि बस बघा काय नंबर आहे. 5B5C आना बसू दे. हां, आपल्याला 2B2C आलोय बसमध्ये आणि आमच्या सीटा एकदम प्रॉपर नाही भेटल्या कारण आम्ही लेट बुकिंग केली. पण इकडे बघताय अनयानी ही माझ्यासाठी सीट आहे. इकडे उमा आणि तिच्या मागे आणि मागच्या मागे अमुमा आणि मुत्तशन बसले ना. पण बसबद्दल बोलायचं झालं, सीटबद्दल बोलायचं झालं, एकदम कम्फर्टेबल आहे ना आणि साफसुथरी आहे. आणि हे बघा पाय ठेवायला पण मस्त आहे. काय आहे आपल्या बसचं नाव? मरीन मारा लायना. हां, म्हणजे तुम्हाला लायना नसतं मारता येत तर अशा लायना मारायच्या, त्याचंच नाव आहे मारा लायना. तर पाऊस पण पडलाय आणि या पावसामध्ये आपला 7 तासाचा कमीत कमी प्रवास आहे. रात्री 11:15ला बसलोय, उद्या सकाळी किती वाजता पोहोचू माहिती नाही. पण बस छान आहे, क्लायमेट छान आहे. हां, मजा येणार आहे प्रवासामध्ये. हां, तर मध्येच कुठे बस थांबली तर भेटूया आता आपण. ओके मम्मा. अनया झाली झोप झाली काय बर्थडे गर्ल?
झोप झाली की नाही? बोलून बोलून मी झोपली. अरे बापरे. तर मंडळी, काल रात्री 11:15 वाजता आपण बसमध्ये बसलो आणि तुम्हाला बोललो होतो की मध्ये कुठे थांबली तर आपण दाखवूया तिकडे. पण ती कशासाठी थांबायची की लोकांना घ्यायला आणि उतरवायला ना. असं जेवायला वगैरे काय त्यांनी स्टॉप नाही घेतला, टॉयलेटसाठी वगैरे घेतला. पण आम्ही असं गार झोपलो होतो की उठलोच नाही. हां. आणि आता डायरेक्ट 7 तासाचा प्रवास करून सकाळी 6 वाजता पोचलो आहे नियर बाय जेटी. हां. आणि आता इकडेच आम्ही फ्रेश होतो आहे आणि 7 वाजताची आपली फेरी आहे जी आपल्याला लंकावीला घेऊन जाणार आहे. तर माहिती आवडते ना आपण जी देते ती, तर आपले व्हिडिओज बघून तुम्ही पूर्ण मलेशियाची ट्रिप प्लॅन करू शकता ना. नया 2 दिवस तुम्ही कोलालंपूरमध्ये एन्जॉय करू शकता आणि नेक्स्ट डे लंकावी एन्जॉय करू शकता, जे मॉलडीवसारखं आहे. तर आता थोडासा वेट करूया, फ्रेश होऊया आणि मग जेटीवरती जाऊया आपण. हां. बर्थडे गर्ल, हॅपी बर्थडे. चला, तर जिथे आपल्याला बस ड्रॉप करते तिकडनं फक्त 2 मिनटावर किंवा 1 मिनटावरती हा फेरी जेटी आहे ना. हां, फेरीची जेटी आहे आणि आमची फेरी जी 7 वाजताची होती ती फुल बुकिंग झाली. हां, आम्ही आलो आणि तिथे खूप टाईमपास केला. जर इकडे येऊन डायरेक्ट आम्ही जर तिकीट घ्यायला आलो असतं तर बाय चान्स भेटला असता. हां, पण आपल्याला काय माहिती नव्हता म्हणून हे असं होतं. पण तुम्ही येत आहे तर तुमच्यासाठी सांगतो की आल्या आल्या डायरेक्ट तिकीट काढायला या. हां, कारण ऑनलाईन बुकिंग नाही आहे. आणि आज तुम्हाला माहिती आहे अनायाचा बर्थडे आहे, तर आता आपण एक मशीन आहे इकडे, वेंडिंग मशीन, तिकडनं एक छोटासा केक काढला आहे आणि तोच कट करून आता सेलिब्रेट करणार आहोत. चला, 1 2 3. चला, तर फायनली आपली बोर्डिंग अनाऊन्समेंट झालेली आहे आणि आता आपण जाणार आहोत बोटीमध्ये लंकावी अनाया बर्थडेच्या दिवशी. आणि जर तुम्ही येत आहे तर 7ची एक फेरी आहे, एक 9ची आहे, त्याच्यानंतर 12ची आहे ना उमा, आणि त्याच्यानंतर दुपारी 2ची आहे. तर प्रयत्न करा ऑनलाईन बुकिंग करून यायचा जर 7च्या फेरीला जात असेल तर, कारण लगेच तिकीट फुल होते इकडे फेरीचा. कारण आपले लोकलच लोक जास्त दिसतात, टुरिस्ट कम लोकल जास्त दिसतात ना. वाव, बघ आयलंड बघ, भारी आहे ना. नुसत्या बिल्डिंग बघत होतीस, आता समुद्र बघा. वा, मँग्रोव्ह फॉरेस्ट. आणि हीच आहे मला वाटतं आपली बोट. चला, आलोय बोटीच्या आतमध्ये. कुठं आहे आपली? बापरे, ॲडजस्टेबल बोट आहे ना. हो, आणखी 2-3 प्रकारच्या बोटी चालतात इकडे उमा, पण एक जी आहे ती मेंटेनन्समध्ये आहे, ती चांगली बोट आहे. पण आता ती मेंटेनन्समध्ये असल्यामुळे आपल्याला ही बोट पकडावी लागते बघा. जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, वेलकम टू लंकावी. 1 तासाचा प्रवास करून आता आलोय आपण लंकावीला. आणि येताना जे सुंदर आयलंडचे नजारे बघायला मिळाले, खूप सुंदर ना. हां, अनाया तर झोपली होती आणि जेव्हा मी तिला उठवलं तेव्हा ती एकदम खुश झाली ना आयलंड बघून. हां, मुत्तशनसोबत पण तसंच घडलं. तर आता आपण इकडे राहणार आहोत, इकडे हॉटेल बुक केलेलं आहे आणि आता तिकडे जायला आपल्याला किती 20 किलोमीटरचा प्रवास आहे ना. हां, तर आतापर्यंत आपण बसनी प्रवास केला, बोटीने प्रवास केला, आता टॅक्सीनी प्रवास करून आता हॉटेलपर्यंत जाणार आहोत. पण तुम्हाला सांगतो, जर मलेशिया प्लॅन करताय तर लंकावी नक्की प्लॅन करा, आवडेल तुम्हाला. काय आहे इथे 2023मध्ये टॉप 9 आयलंडचा इन द वर्ल्डचा अवॉर्ड मिळाला आहे, अवॉर्ड भेटलेला आहे बघा. हिअर नो ट्रेन बस
नो ओनली कार. Bus and you come in by group. Yeah. चला कुठेही जाण्याआधी गणपती आलोय आपण. चेक इन टाईम इंटरनॅशनल हॉटेलचा नेहमी 3 वाजता असतो किंवा 2 वाजता असतो, पण आपण 11:30लाच इथे टच झालो आणि अनफॉर्च्युनेटली तो जो रूम आहे तो पण बिझी आहे ना अनया, म्हणून आम्हाला काय झालं, म्हणून अर्ली चेकिंगसाठी पण आपण रिक्वेस्ट नाही करू शकत. पण आता रूमचा टूर तर मी तुम्हाला नंतर देईन, पण हॉटेलच्या बाहेरचा परिसर बघा, भारी आहे ना हॉटेल. तुला काय ते बटरफ्लायला घाबरली, ये चल. हां, मधुमक्खी आहे तर तू मधुमक्खी चावत नाही, ये. आणि इकडे बघा समोरच बीच व्ह्यू, बीच रिसॉर्ट आहे आपला, बीच रिसॉर्ट. आणि आता पूलमध्ये पण येणार आहे स्विमिंग करायला ना. पहिल्या खाऱ्या पाण्यात जायचं, नंतर गोऱ्या पाण्यात यायचं. हे बघा आणि स्लाईड करायला चालली. हां, तर आता आपल्याकडे 4 तास बाकी आहेत चेक इन करण्यासाठी हॉटेलमध्ये. तर आम्ही विचार केला आहे की इकडेच रिसेप्शनमध्ये जो टॉयलेट असते तिथे फ्रेश होण्याचा. आणायला बघू शकता तुम्ही, फ्रेश झाली. हां, आणि इकडनं आता जे काही आपल्याला एक्सप्लोअर करायला पॉईंट आहे तिथे केबल कार राईड आहे, तिकडे जाण्याचा ना. उगाच 4 तास कशाला वेस्ट करायचे. हां, तर सर्वजण रेडी झालेत मला वाटतं, आता मीच बाकी राहिले. तर मी पण रेडी होतो आणि मग डायरेक्ट टॅक्सीमध्ये भेटूया. ओके, तर कसं वाटते आमची हॉटेलची प्रॉपर्टी नक्की कमेंट करून सांगा. तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो, तुम्हाला पाहिजे हवे तर तुम्ही पण हा हॉटेल बुक करू. इकडे आपल्या माईकचा थोडा इश्यू झाला म्हणून व्हॉइस ओव्हर करतोय. म्हणजे मी सांगत आलोय की आपण बजेट ट्रिपवरती आहोत आणि इकडे पण आपण भरपूर पैसे सेव्ह केलेले आहेत. पहिले तर रात्रीचा बसचा ट्रॅव्हलिंग करून आपण पूर्ण 1 दिवसाचा हॉटेलचा भाडा वाचवलेला आहे. त्यानंतर जर तुम्ही प्लेननी प्रवास करताय तर लंकावीवरनं एअरपोर्टला जायला ऑलमोस्ट 107 ते 110 रिंगेट लागतात. आणि तिकीटबद्दल म्हटलं तर त्या दिवशी आम्हाला 2 ते 3 हजार रुपये तिकीट दाखवत होता लंकावीपर्यंतचा. तर इकडे आपण बसनी प्रवास केला आणि बसचा भाडा फक्त 50 रिंगेट पर हेड होता आणि बोटीचा 27 रिंगेट. तर या प्रवासामध्येही आपण खूप पैसे वाचवलेत, म्हणजे ऑलमोस्ट 500 ते 600 रिंगेट वाचवलेत. म्हणजे इंडियाचे 10-12 हजार रुपये तुम्ही इकडे सेव्ह करू शकता. तर तुम्ही जाताय बजेट ट्रिपवर मलेशिया फिरायला आणि लंकावीचा प्लॅन करताय तर असा प्रवास नक्की करा. हां, तर आजचा तुम्हाला प्रवास कसा वाटला, आम्ही केलेली शॉपिंग केलेली कशी वाटली आणि तेरी माँ काशी कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. अमुमा, तेरी माँ काशी बघा इकडे, तेरी माँ काशी मतलब क्या. थँक्यू. हां, आणि वेलकमला काय समा समा. नवीन नवीन आपण देशामध्ये जातो, अशा नवीन नवीन शब्द बघायला मिळतात बघा. हां, तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नाही केला तर नक्की करा. लंकावी फिरायला मिळणार आहे तुम्हाला. टिल देन टेक केअर, बाय.